तर उद्या काही जागांची घोषणा मुख्यमंत्री शिंदे करतील असं सांगतायत संजय शिरसाट। नाशिकची जागा ही आमच्या हक्काची आहे असंही संजय शिरसाटांनी पुन्हा एकदा म्हटलंय। आम्ही 16हून अधिक जागा लढवणार आहोत। शरद पवार एका पायावरती सोबत यायला तयार होते असंही शिरसाटांनी म्हटलंय। पवारांच्याच संमतीनं अजित पवार शपथविधीला आले होते अशी ही आठवण शिरसाटांनी करून दिली आहे। शिवसेनेचे प्रवक्ते नेते संजय शिरसाट आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। यादी कधी जाहीर होईल आणि सगळं काही आलबेल आहे का? तुमची जी उत्सुकता होती मला वाटतं ते त्याचा आजचा दिवस आज शेवट राहील। उद्या काही जागेची घोषणा निश्चितच मुख्यमंत्री साहेब करतील। महायुतीमध्ये आता कोणत्याही ज्या काही 4-5 जागाचा तिढा जो होता तो सगळा मिटलेला आहे। नाशिक हे महायुतीमध्ये शिवसेनेचं नाक आहे का आणि हे नाक कापण्याचा प्रयत्न एनसीपी कडून वारंवार होतोय का? कारण छगन भुजबळ त्या ठिकाणी दावा ठोकतायत। नाही नाही, नाशिक ही आमची हक्काची जागा आहे हो। तुम्ही पाहिलं असेल तर हे 4-5 वेळेला हजारो शिवसैनिक हजारो कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे साहेबांकडे आले आणि ज्या ठिकाणाहून स्टँडिंग खासदार आहे 2 वेळा तो निवडून आलेला आहे, प्रचंड मताने निवडून आला आहे, ती जागा इतराला देऊ नये हा आमचा आग्रह आजही आहे। तुम्हाला मिळतील असा विश्वास आहे तुम्हाला? महायुतीमध्ये शिवसेना किती जागा लढेल? आम्ही 16+ लढू। आमच्या जागा हे 16+ असतील असा आमचा अंदाज आहे। पवार महायुतीत यायला तयार होते असं म्हणतात प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील दुजोरा दिलाय। महायुतीमध्ये यायला तयार नाही, एका पायावर तयार होते। अजित दादांनी जे काही 2 वेळा शपथ घेतली ती काय पवार साहेबांच्या सांगण्याशिवाय घेतली का? परंतु ऐन वेळेला त्यांना थोडासा माघार का घ्यावं लागली याची कारणं त्यांना माहिती आहेत। परंतु आजही ते भाजपच्या बरोबर जायला तयार होते। मला वाटतं भविष्यात सुद्धा काही जास्त वेळ लागणार नाही। उभाटा गट संपलेला आहे, स्वतःचा पक्ष त्याच्यात फाटफूट झालेली आहे, काँग्रेसचं भवितव्य काही दिसत नाही। म्हणून शरद पवार राजकारणामध्ये पुन्हा त्यांचं अस्तित्व ठेवण्यासाठी हे भाजप बरोबर युती जरूर करतील। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन संजय गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।